अगोदर अभंगाचा साधा सोपा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते आणि ज्यांचा अभंग या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे, वैराग्याचे महामेरू, सर्वांना ज्ञान भक्ती हे प्रदान करणारे जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा भक्त कसा असला पाहिजे, भक्ताचे लक्षण काय हे प्रतिपादन करणारा अभंग आजच्या या सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला भक्ताचे लक्षण सांगतात। तुकाराम महाराज म्हणतात, भक्त कसे ओळखले पाहिजे? भक्त ऐसे जाण जे देही उदास। भक्त देहाच्या ठिकाणी उदास असला पाहिजे। मग काहींनी प्रश्न केला, का हो तुकोबा, देहाच्या ठिकाणी तर दारू पिणारा व्यक्ती उदास असतो, तो उदास असतो म्हणून त्याला कळत नाही की मी नालीमध्ये पडालो, कुठं चालो। मग उदास असला मग त्याला भक्त म्हणायचं का? नाही, मग भक्त कुणाला म्हणायचं? त्याच्या सर्व आशा आणि पाश गेल्यानंतर आपण त्यांना भक्त म्हणायचं। मग भक्ताचं लक्षण कसं ओळखायचं? भक्त कसा ओळखून येतो? तर त्या भक्ताचं सर्वस्व भगवंत परमात्मा झालेला आहे। विषय तो त्यांचा झाला नारायण, साक्षात भगवंत परमात्मा त्यांचा विषय झालेला आहे। आणि ते भगवंत परमात्मा विषय झाल्यामुळं त्यांना ना आवडे जन धन माता पिता, ना धन आवडत नाही, ना जन आवडत नाही, ना माता आणि पिता आवडत नाही। मग ज्या व्यक्तीला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, मग त्यांचं रक्षण करणार कोण? रक्षणासाठी कोणी ना कोणी पाहिजे ना। आता मी इथं आले, माझे रक्षण माझे गुरु माझ्या भगिनी आहेत, आपल्या सर्वांचं रक्षण कोणी ना कोणी केलं पाहिजे। मग तुमचं रक्षण करणार कोण? तुकाराम महाराज म्हणतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, माझ्या मागे पुढे तो भगवंत परमात्मा उभा आहे, मागे पुढे उभा आहे सांभाळीत। आता मला काय भीती? मला कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही, काहीच साकडे पडू नये दी। का भीती नाही मला? कारण तो भगवंत परमात्मा माझा विषय झालेला आहे। विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि ज्यांचा विषय नारायण झालेला आहे ना, त्यांना नावडे जन धन माता पिता हे कुणाची त्यांना आवडत, त्यांना गरज भासत नाही। आणि हे सर्व करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सत्यासाठी काम करा। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुम्ही सत्यासाठी काम करा आणि त्या ठिकाणी घातलिया भय नरका जाणे। तुम्ही तिथं भ्यायचं नाही, आणि जर असं होईल तुम्ही कुठं जाल? नरकामध्ये। तुम्ही एकच करा, काय? विषय तो त्यांचा झाला नारायण, तुम्ही त्या भगवंत परमात्म्याला आपला विषय करून घ्या। आणि एकदा का तो आपला झाला मग कुणाची गरज भासत नाही। नावडे जन धन माता पिता, या प्रकारे तुमच्या समोर अभंगाचा साधा सोपा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केले। आता तुम्ही झोपलाव तरी चालेल विठ्ठल। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। परिहार म्हणजे तुम्ही म्हणाल काय खायला देते का? तसं काही नाही। परिहार म्हणजे ज्या कारणास्तव आपण सप्ताह करत आहोत, मुळात त्या कारण आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर हे सप्ताह करण्याचं कारण एकमेव म्हणजे भगवत प्राप्ती। आम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावी, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आम्ही स्वतःचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे, या उद्देशाने अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। आणि त्यातील आजचा 5वा दिवस, आणि या 5व्या दिवसाचे कीर्तनकार कुमारी अश्विनीताई कागणे यांचे आज कीर्तन होणार आहे। आणि त्याचप्रमाणे कीर्तनाला लाभलेले उत्कृष्ट असे गायनाचार्य हरिभक्तीपरायण अभिषेक महाराज आळंदीकर असतील, त्याचप्रमाणे चंद्रकांत महाराज असतील नरसापूरकर, त्याचप्रमाणे गावातील उत्कृष्ट असे गायनाचार्य, त्याचप्रमाणे उत्कृष्ट असे मृदंगाचार्य संतोष महाराज असतील, त्याचप्रमाणे सर्व गावातील माझे गुरु भगिनी सुद्धा हरिभक्तीपरायण श्रावणीताई शिंदे आलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या गावाचं भूषण, आपल्या धर्माचं भूषण, आपल्या देशाचं भूषण, आपली हिंदू सनातन धर्म सेवा समिती युवती, ते सर्वसुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे पुनश्च एकदा सर्व माझे मातृशक्ती पितृशक्ती, कुणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करा। आणि एवढं सांगून माझ्या सेवेला सुरुवात विठ्ठल। विठ्ठल
वळण्याच्या अगोदर मी थोड्याच वेळामध्ये आपल्याला कीर्तन मर्यादा सांगण्याचा प्रयत्न करते. नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, जर आपण कीर्तन करत आहोत ना, तर कीर्तनामध्ये काय असलं पाहिजे? भक्तीच्या आणि ज्ञानाच्या गोष्टी. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. का आपल्याला भक्तीच्या ज्ञानाच्या गोष्टी करायच्या आहेत? याचं कारण म्हणजे आपण ज्या कारणास्तव या मनुष्य देहामध्ये आपण आलो, मनुष्य देह आपण धारण केला कशासाठी? खाण्यासाठी, पिण्यासाठी, हो ना? आपल्याला मनुष्य देह का मिळाला? झोपायसाठी? अर्धे हो म्हणले. मनुष्य देह का मिळाला? त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरिता, मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता, मी कोण आहे याचा विचार करण्याकरिता आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग ते प्राप्त होऊन सुद्धा आपण कुठेतरी या संसारामध्ये आल्यानंतर आपला मार्ग चुकत आहे. भक्ती सोडून आपण इतर सुखाच्या मागे लागलो आणि ते भरकटलेला रस्ता आपल्याला ते चुकून पुन्हा भक्तीच्या मार्गाला आणण्याचं एकमेव साधन म्हणजे कीर्तन. विठ्ठल म्हणून नाथ महाराज म्हणतात, कीर्तन करत असताना भक्तीच्या ज्ञानाच्या गोष्टी केल्या पाहिजे. ते केल्यामुळं का होईल? भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. कारण मला इथं मर्यादा सांगायची गरज मुळात भासणार नाही, कारण सर्व ज्ञानी आहात आणि मला काही तितकं यशसुद्धा नाही. परंतु जसं माझ्यानं होईल मिरची रोटी आज तुम्हाला मी खायला घालणार आहे. कारण मी कुठं शिकून नाही, जसं गुरुवर्यांनी मला दिलं त्यांची आज्ञा आणि त्यांचे संस्कार माझ्यापर्यंत पोहोचले. आणि सर्वांचे आपले प्रेरणास्थान नारायण महाराज यांच्या प्रेरणेखाली आणि माझ्या गुरुकृपेखाली जसं माझ्यानं होईल त्याप्रमाणे मी तुमच्यासमोर कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी विनंती करते, एकच करायचं काय? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही फक्त इतकंच करा की जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं. कारण इथं कोणी कोणाचं नाही, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. सर्वांनी आपली आपली इथं सोडवण करून घ्यायची आहे. कीर्तनातून नाही, जन्म आणि मृत्यू या फेऱ्यातून आपल्याला आपली सोडवून करून घ्यायची आहे. आणि हे साधन म्हणजे आपण मनुष्य देहामध्येच करू शकतो. देवाला सुद्धा दुर्लभ आहे. स्वर्गीचा अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. ते इच्छा करून सुद्धा त्यांना काही हा जन्म सापडत नाही. तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून सर्वांनी याचं सार्थक करा. सर्वांनी मी ज्या ज्या वेळेस इथं गजर होईल सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठ्ठल कारण माझी भाषा तर सर्वांना कळत आहे ना. कारण माझी भाषा थोडी आपली टाईप आहे, म्हणजे माझं शिक्षण कुठं झालेलं नाही. कारण लक्ष्यार्थ आणि वाचार्थ याच्यामध्ये कधी फरक झाला की माणसाला समजण्यामध्ये कधी कधी चुकी होते. तर असंच एक नवीन लग्न झालं होतं. नवीन लग्न झाल्यानंतर सासूबाई आणि सुनबाई यांनी ठरवलं की आता पुरणाचा स्वयंपाक करायचा. आणि स्वयंपाक करायचं ठरवलं आणि सुनबाईनं पुरण टाकलं. पुरण शिजलंही आणि त्यानंतर ती सुनबाई म्हणते, मी थोडं बाहेर जाऊन येतो, तू काय कर सर्वांना मी जोपर्यंत पुरण वाटून ठेव. सासूबाई बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर पुन्हा काही काळानंतर सासूबाई घरी आली. आल्यानंतर सुनबाईला म्हणते, सुनबाई पुरण आण, आपण पोळ्या करू. असं म्हणल्यानंतर सुनबाई म्हणते, सासूबाई कुठलं पुरण आणू मी? सासूबाई म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना पुरण वाटून ठेव. सुनबाई म्हणते, हो तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगितलं की पुरण वाटून ठेव त्याप्रमाणे मी घरोघरी गेले आणि पुरण वाटून आले. विठ्ठल म्हणजे त्यांना सांगायचं काय होतं,
पूर्णाला वाटायचं होतं. त्यांनी घरोघरी जाऊन वाटून आलं. लक्षार्थ आणि वाचार्थ याच्यामध्ये कधी कधी फरक होऊ शकतो. आणि अभंगाच्या सुरुवातीला जगद्गुरु तुकोबारे आपल्याला भक्तीविषयी सांगत असतात. भक्ताविषयी सांगत असताना काही लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला. तुकाराम महाराजला म्हणतात, का हो तुकोबा, तुम्ही भक्तीविषयी सांगत आहात, परंतु त्यामध्ये आमचा फायदा काय? सर्वांना फायदा हा असला पाहिजे. सर्व फायद्याची अपेक्षा करतात. काहीतरी आम्हाला फायदा झाला पाहिजे तर आपण ते काम करतो. तुकाराम महाराज म्हणले, आम्ही काय तुम्हाला फायदा करून देणार? आम्ही सदैव सुटके, जवळ येता चोर धाके. आम्ही सुटके आहोत, तुम्हाला आम्ही फायदा करून देणारे कोण? सर्व लोक काय करतात? आमचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, सर्व फायद्याच्या मागे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, तसा फायदा करून देणारे आम्ही कोणीही नाही. परंतु एक नक्की आहे. काय? तुम्ही ज्या सुखाच्या मागे लागलात ते सुख आम्ही नक्की तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतो. लहान बालकापासून वयोवृद्ध म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. सर्व सुखाच्या मागे लागलेले आहेत. कोणी कशाद्वारे सुखाची प्राप्तीची इच्छा करतात, कोणी कशाद्वारे. या विश्वामध्ये एकमेव व्यक्ती की तिने दुःखाची अपेक्षा केली, ती म्हणजे माता कुंती. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने मातेला विचारलं, आत्या तुला काय मागायचं आहे, मला मागून घे. त्यावेळेस माता कुंती म्हणते, हे कृष्णा, तुला जर मला काही द्यायचं आहे ना तर मला केवळ दुःख दे. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, तुझं पूर्ण आयुष्य दुःखामध्ये जात आहे, मग तुला अजून का दुःख पाहिजे? त्यावेळेस माता कुंती म्हणते, ज्या वेळेस मनुष्याला दुःख होईल ना देवा, त्यावेळेस मनुष्य तुझी आठवण करतो आणि सुख आम्हाला आलं की आम्ही देवाला विसरून जातो. पहा, भरपूर अंधार झालेला आहे आणि एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी जायचं आहे. तसं जात असताना तो गाणे म्हणत जातो. कसं जातो? राम 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 म्हणत भीतीने पळत आपल्या घरी जातो. आणि एकदा का घरी पोहोचला की देव कोण, मी कोण. आपलं कसं आहे पहा, ताप आला की देवा तू माझा बाप म्हणतो आणि ताप गेला की मी देवाचा बाप. विठ्ठल मग सर्वांच्या अपेक्षा, सुखाची अपेक्षा सर्वांनाच आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही ज्या सुखाची अपेक्षा करत आहात ना, मग ती अपेक्षा संतापाशी आहे, ती अपेक्षा देवापाशी आहे. म्हणून तुम्ही भक्ताचं लक्षण जाणलं पाहिजे. मग आणखी लोक तुकाराम महाराजांना प्रश्न करतात, आम्ही संताची अपेक्षा करायची, भक्ताची अपेक्षा करायची, आणि एका ठिकाणी तुम्हीच म्हणतात की आपुला तो देव एक करून घ्यावा. आम्ही नेमकं कुणाची अपेक्षा करायची, कुणाला शरण जायचं? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, देव आणि संत हे वेगळे वेगळे नाहीत. देव ते संत, देवाची संत, देवाची संत, देवाची संत, देवीच्या प्रतिमा, हरि देवीच्या प्रतिमा, हरि मेरीच्या प्रतिमा, हरि मेरीच्या प्रतिमा. देव आणि संत हे वेगळे वेगळे नाहीत. म्हणून आपल्याला भक्ताचे लक्षण जाणून घ्यायचे आहेत. मग भक्त कसा ओळखायचा? जर एखाद्या व्यक्तीने पांढरं शुभ्र वस्त्र धारण केले, गळ्यात 2-3 माळी घातली आणि कपाळाला जर मोठ्या प्रकारे गंध लावला, आपण त्यांना भक्त म्हणू शकतो का? त्याचं उदाहरण मुक्ताबाई एका ताटीच्या अभंगामध्ये देतात. वरी झाला भगवान नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विठंबना बाधू. मुक्ताबाई म्हणते, वरी जर भगवा रंग धारण केला आणि त्याच्या अंतरंगामध्ये जर विषय वासना असेल ना, त्याला आपण भक्त म्हणू शकत नाही.
मग भक्त भक्त म्हणायचं कुणाला? तर ऐसे कैसे झाले भोगू, ऐसे कैसे झाले भोगू, ऐसे कैसे झाले भोगू, ऐसे कैसे झाले भोगू, कर्म करोनी मनती साधू, कर्म करोनी मनती साधू, कैसे झाले भोगू, ऐसे कैसे झाले भोगू, कर्म आईसे कैसे झाले बोधू, कर्म करून मनती साधू. म्हणे साधू. मग यांना आपण साधू म्हणायचे का? आता पहा, कलियुगामध्ये आपण जिकडं पाहिलं तिकडं भक्त, जिकडं पाहिलं तिकडं साधू आहेत. मग साधू मुख्य तर कुणाला म्हणायचं? साधू. तुम्ही या शब्दाचा आपण उच्चार करत असताना त्यामध्ये त्याचं उत्तर आहे साधू. 6 विकारांना जो व्यक्ती धुवून काढतो आपण त्यांना साधू म्हणायचं. मग 6 विकार कोणते? अहंकारम, बलम, दर्पम, कामम, क्रोधम आणि परिग्रहम. अशा प्रकारचे 6 विकार आपल्यामध्ये बसून आहेत. ते काहीही केले आपल्याला सोडायला तयार नाहीत. एका ठिकाणी संत म्हणतात, ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंपा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. पहा, जे आपल्या हृदयामध्ये जे षड्विकार भरून आहेत ना, ते काही केले आपल्याला सोडत नाहीत आणि त्यांना संत उंदरं म्हणतात. का? कारण पहा, आपल्या सर्वांच्या घरी उंदरत असतात. काही कारण असताना काहीतरी कपडे घ्यायचे, कातरायचं, वस्तूंना खराब करायचं, त्यांचं पोट भरते का? भरत नाही. तरीसुद्धा वस्तू खराब करणं त्यांचं काम आहे. त्याप्रमाणे तुमच्या आमच्या हृदयामधले षड्विकार, आणि त्या षड्विकारापैकी मुख्य कोण? काम, क्रोध आणि लोभ. हे कामवासना जी आहे ती माणसाला कधी सोडत नाही. आणि ते काम जर पूर्ण झाला नाही तर माणसाला क्रोध उत्पन्न होतो. म्हणून संत म्हणतात की तुम्ही यांना दूर करा. आणि यांना जर दूर केल्यानंतर आपण काय होतो? साधू. आपण स्वतःला भक्त म्हणू शकतो. आणि भक्त म्हणण्यासाठी आपल्या अंतःकरणातील षड्विकार, पंचक्लेश, पंचविषय आणि 3 दोष हे सर्व मुक्त झालं पाहिजे. सर्वांचा विस्तार आपण तर करू शकत नाही, कारण कीर्तनाची वेळ ही 8 ते 10 आहे. कीर्तन म्हणजे सरकारी शाळा, कितीलाही भरली तर सुटणार 10ला. विठ्ठल तर पंचक्लेश म्हणजे काय? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेश. पंचविषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय. त्यातल्या त्यात आपल्या विचारसागर या ग्रंथामध्ये मुख्य 3 दोष सांगितले: मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप आहे. मग ते पाप कसं दूर करायचं? ते पाप दूर करण्याकरिता कुठं कुठं जावं लागल? तर कुठं जायची गरज नाही. तुम्ही ते पाप बसलेल्या जागी दूर करू शकता. ते पाप दूर करण्याचं साधं सोपं साधन मी आज माझ्यासोबत घेऊन आलेलं आहे. तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ. एकच करा, सर्वांनी भजन करा. विठ्ठल घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळती बाबाचे, घेता नाम विठोबाचे.
पर्वत जळतील पापाचे. आता भगवंत परमात्म्याचं आपण नाव जरी घेतलं तर आपले पर्वतावडे पाप आपले जळून जातील. कारण पहा, या विश्वामध्ये नामा इतकं श्रेष्ठ मोठं काही नाही. तर पहा, आपण जे पंचमहाभूत आहेत, आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी, तर सर्वात श्रेष्ठ आपण काय म्हणतो? पृथ्वी. तर पृथ्वीपेक्षा जास्त या पृथ्वीवर काय आहे? पाणी. पाणीपेक्षा जास्त काय आहे? वायू. वायूपेक्षा जास्त अग्नी. अग्नीपेक्षा जास्त वायू. आणि वायूपेक्षा जास्त श्रेष्ठ काय आहे? आकाश. आकाश एवढं मोठं काय आहे का? जर आकाशाने ठरवलं आता मला लपना चिपणीचा डाव खेळायचा आहे, आकाश कुठं लपल? आकाशाला कुठं लपायला जागा आहे का? आकाश इतका मोठा आहे की कुठं लपू शकत नाही. परंतु ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेवा पुसे निवृत्तीची झाड, ज्ञानदेवा पुसे निवृत्तीची झाड, ज्ञानदेवा पुसे गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा मोठं काय विश्वामध्ये? नाम आहे. म्हणून सर्वांनी नाम जप केला पाहिजे. आपण सर्व काही करतो परंतु नामाकडे कधी लक्षही देत नाही. मग आपला विषय कुठं होता? राम आणि सीता. विषय कुठं होता? राम आणि सीता नेली, हो ना. तर भक्ताचे लक्षण आपण कसे जाणले पाहिजे? भक्त हा देहाच्या ठिकाणी उदास असला पाहिजे. आपण राहतो का उदास? कधी आपण उदास कधी असतो? आपण नाराज झाले की तोंडावर 12 वाजले की आपण उदास म्हणतो. मग उदास कुणाला म्हणायचं? भक्त हा उदास असला पाहिजे. मग असा आम्हाला एखादा तरी भक्त सांगा. एक वेळचा असा प्रसंग झाला की एक राजा होता आणि त्या राजाच्या घरी एक साधू भिक्षा मागण्याकरिता गेला. साधू तिथं गेल्यानंतर म्हणतो, भिक्षाम देही. साधू असं 2-3 वेळा म्हणतो आणि त्या ठिकाणी राजा पूजा करत बसला होता. आणि पूजा राजाची संपली. पूजा संपल्यानंतर राजा पाहतो
तर पाहता क्षणी साधूकडे बघून तो आश्चर्य करतो, कारण त्या साधूच्या चेहऱ्यावर इतकं तेज होतं, फार तेज त्या साधूच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. ते तेज दिसल्यानंतर ते राजा आपल्या आईला म्हणतो, आई, ते साधूच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. ती आई म्हणते, ती आईसुद्धा साधीसुधी नव्हती. ती आई म्हणते, बाळा, ते साधासुद्धा कोणी नसून ते महात्मा आहे. आपण आता तीर्थयात्रेला कुठं जायचं नाही, आपण त्याची सेवा करू असं म्हणते. आणि त्या साधूकडे राजा जातो. आणि गेल्यानंतर तो राजा आपल्या सर्व राज्यामध्ये जितकं काही त्याच्याकडे सोनं होतं, त्या सोन्याचं सर्व काही लिखाण एका कागदावर लिहून त्या साधूच्या झोळीमध्ये टाकून देतो. टाकल्यानंतर ते साधू निराश होतो. राजा म्हणतो, का साधू तुम्ही निराश का झालात. मग तो साधू म्हणतो, अरे सोनेरूपी आम्हा मृत्तिके समान, आम्हाला या सोन्याची आवड नाही. मी साधू आहे, तुम्ही मला असं सोनं दिलात. असं म्हणल्यानंतर राजा आश्चर्य होतो. असा कसा व्यक्ती आहे, सर्वस्व सोनं देऊन सुद्धा तो घेत नाही. का? कारण तो साधू उदास होता. मग ते साधू कोण आहे, तर ते साधू दुसरं तिसरं कोणी नसून रामदास स्वामी होते. आणि ते राजा दुसरा तिसरा कोणी नसून स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज होते. पहा, तुम्हा आम्हाला जर इथं सोनं दिलं तर आपण लगे घेण्यासाठी हात मोरीच करतो, परंतु साधू कधी सोन्याकडे पाहत सुद्धा नाही. मग सर्वस्व त्याग करणं आणि देहाच्या ठिकाणी उदास राहणं म्हणजे आपण त्याला भक्त म्हणायचं. आणि एवढं होऊन सुद्धा चालत नाही, त्यांची आशासुद्धा गेली पाहिजे. कारण पहा, ही आशा नावाची आशा एक म्हणायला फार सोपी आहे. आशा आपण सहज म्हणतो, परंतु माणसाची कधी सुटते का. निस्वो षष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्रादी. पहा, एखाद्या व्यक्तीला जर 10 रुपये मिळाले, त्याला वाटतात की मला 100 मिळावेत. 100 मिळाले की 1000 मिळावेत. 1000 मिळाले की 2000 5000 अपेक्षा कधी कमी होते? होत नाही. एखाद्याला सायकल मिळाली, आता मला मोटरसायकल मिळावी. 2 व्हीलर मिळाली, मला मोठी कार मिळावी. अपेक्षा थांबते का? छोटूसं घर बांधलं, वरी स्लॅब पडला पाहिजे. स्लॅब पडला, अजून एक मजली, ती झाली, अजून एक करायची. 5-6 मजली करतो, वरी राड टाकतो, खाली त्या राडावर अडकून पडतो, तरी आपल्या आशा थांबते का? थांबत नाही. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशेने दीन केले देवासी, कथा कैसी इतरांशी. आशा ही माणसाची थांबतच नाही. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे चतुरानंद सुखी, चतुरानंद कहे सुख विष्णु को भारी. पर तुलसीदास विचार कहे, भजन बिना सब दुहारी. भजनाशिवाय कोणी मोठं नाही, परंतु प्रथम आपली आशा ही दूर गेली पाहिजे. आशा गेल्यानंतर पाश, आपल्या शास्त्रामध्ये 7 प्रकारचे पाश सांगितलेले आहेत. कर्मपाश, ब्रह्मपाश, धर्मपाश, मोहपाश, मायापाश आणि जन्म आणि मृत्यू. हे 7 प्रकारचे पाशसुद्धा आपल्यापासून मुक्त झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की मामी देहाच्या ठिकाणी उदास आहे. मग आपण त्यांना भक्त म्हणू शकतो. अभंगाचं प्रथम भक्त ऐसे जाना जे देही उदास. 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 भक्त ऐसे जाना
ठिकाणी उदास असतो आपण त्यांना भक्त म्हणायचं. मग जे देहाच्या ठिकाणी उदास असतात मग त्यांचा एकमेव विषय म्हणजे भगवंत परमात्मा त्यांचा विषय होतो. आणि एकदा का भगवंत परमात्मा आपला विषय झाला ना मग ना आपल्याला आपल्या विश्वामध्ये कोणीही आवडत नाही, ना जन आवडत नाही ना धन आवडत नाही. मग जन का आवडत नाही? तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला जन तर मुळीच आवडत नाही. का? कारण जन कसं आहेत, लोक कसे आहेत, काही करा तुम्ही कितीही चांगलं राहा लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. बहु बोलता ती म्हणती वाचाळ, न बोलता म्हणती गरवी. एखादा व्यक्ती फार बोलत आहे तर काय म्हणतात, ले बोल काय हो, इतका बोलतो खापराचा असलं तर फुटून गेला असतं असं म्हणतात. आणि बोलणं गेलं तर हा फार गरवी आहे, बोलतच नाही. इकडून बी वाजवतात आणि तिकडून बी बोलतात. पहा एखादा व्यक्ती आहे आयुष्य अर्धा आलं त्याच्यानंतर आणि त्यांनी माळ घातली आणि माळ घातल्यानंतर भक्ती करू लागला. त्या व्यक्तीला लोक काय म्हणतात, करून करून मातला आणि देवपूजेला लागला, करून करून थकला आणि देवपूजेला लागला असं म्हणतात. काही करा लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या व्यक्तीचं लग्न होतच नाही आणि त्याचं लग्न झालं, काय म्हणतात, लग्न करू जाता म्हणती मातला, न करू जाता म्हणती नपुंसक. एखाद्याचं लग्न होत नाही आणि त्याचं सहज लग्न झालं, काय हो लग्नच होत नव्हतं, आता कसं बसं झालं. आणि एखाद्याचं लग्न झालं नाही तर काय म्हणतात, नपुंसक आहे, लग्नच झालं नाही. इकडून बी बोलतात आणि तिकडूनही बोलतात. लोक कसे असतात, एकाचा चिवडा खातात, दुसऱ्याच्या गाडीत बसतात, तिसऱ्याचा प्रचार करतात आणि चौथ्याला निवडून देतात. विठ्ठल म्हणून लोकांचा आम्ही विचार करणारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणी आम्ही केली जगाकडे पाठ, वाकडे ते नीट देव जाणे. लोक काय म्हणतील याचा आम्ही विचार करणार नाही. लोकांचा जर विचार केला तर आपण भक्ती करू सुद्धा शकणार नाही. लोक फार आपल्याला त्रास देतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नावडे जन, आम्हाला जन आवडत नाही. जन आवडत नाही बरोबर आहे, मग धन का आवडत नाही? धनाची अपेक्षा धनाची इच्छा सर्वांनाच असते ना, मग धन का आवडत नाही? कारण तुकाराम महाराज म्हणतात ते धन इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे की धनासाठी लोक जीव द्यायला सुद्धा तयार आहेत आणि जीव घ्यायला सुद्धा तयार आहे. तुका म्हणे जन धनासाठी देती प्राण. इतकं लोक धनाच्या मागे लागलं की बा आता प्राण द्यायला सुद्धा तयार असतील. तर लोक कसं या धनासाठी प्राण देतात एक उदाहरण सांगून तुम्हाला पठवण्याचा प्रयत्न करते. परंतु सर्वांनी एक बार भजन करा. विठ्ठल एक चांगला व्यापारी म्हणजे काम करणारा व्यक्ती होता आणि ते पाटील आणि सर्व गावकरी मंडळी त्या पाटीलकडे आले आणि त्याला म्हणाले, पाटील आता रामनवमी काल झाली, आपण सर्व आता पंढरपूरला जाऊ, देवाचं दर्शन करून येऊ. आल्यानंतर पाटील विचार करतो, गावकरी मंडळी माझ्याकडे आली, जर मी देवदर्शनाला गेलो तर माझे पैसे वाया जातील असा विचार करतो. आणि एकीकडे विचार करतो, मी जर जाईना गेलं तर पाटील आला नाही असं सुद्धा लोक म्हणतील. मग कसं का असणार, इच्छा नसताना सुद्धा पाटील सोबत जातो. गेल्यानंतर चंद्रभागेच्या ठिकाणी आंघोळ झाल्यानंतर एक साधू किंवा एक वासुदेव येऊन त्याला भिक्षा मागतो. मागितल्यानंतर पाटीलपासून तर काही पैसा सुटत नव्हता. पाटील म्हणला, मला क्षमा करावं, माझं पाकीट माझ्या रूमवर राहिलं, मी नसता दिले असते. मग तो म्हणतो, काही हरकत नाही, मला रूमचा पत्ता सांगा. पाटील विचार करतो, हा रूमवर तर काही येणार नाही, मग पत्ता सांगून टाकतात. मग पुन्हा पत्ता सांगितल्यानंतर काही वेळानंतर पाटील आपल्या रूमवर गेल्यानंतर पुन्हा ते वासुदेव त्यांच्या रूमवर जातो आणि गेल्यानंतर पाटील म्हणतो, अरे बापरे, हा इथंही आला. मग पाटील त्यावेळेस म्हणतो, बरोबर आहे, तुम्हाला पत्ता दिला
परंतु माझे पैसे खतम झाले, तुम्ही काय करा, माझ्या घरी या. मग पाटील घरचा पत्ता देतो आणि विचार करतो, इथपर्यंत आला बरोबर आहे, आता घरी कशाला येईल. मग पाटील आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा ते वासुदेव त्यांच्या घरी येतो आणि ते वासुदेव कसं भजन करत करत येतात. मग त्या आवाज ऐकता क्षणी पाटील विचार करतो, बापरे हा इथंही आला. मग पाटील तिच्या पत्नीला म्हणतो, एक काम कर, तू आता रडायला सुरू कर, मी आता मरणार आहे. पाटील काही थोडा आपला श्वास थांबून घेतो. पत्नी म्हणते, का हो, असं मरायचं का तुम्हाला, चांगलं आहात ना तुम्ही, मरायचं का. मग ते पाटील म्हणते, ते वासुदेव बघ पैसे घेण्याकरिता येत आहे, मी माझा पैसा देणार नाही. मग ते पत्नीसुद्धा पतीचं ऐकून रडायला लागते. पाटील विचार करतो की मेल्यानंतर तरी मला हा सोडेल. मग पाटील विचार करतो आणि मृतदेह असं पडतो आणि पत्नी रडायला लागते. आणि वासुदेव आल्यानंतर पत्नी म्हणते, आत्ताच माझे पती गेले हो, आतापर्यंत चांगलेच होते, आणि ती रडायला लागते. असा म्हणता क्षणी ते साधू म्हणतात, बरं झालं असं म्हणत नाही, झाला, मी आता आलेलाच आहे, मी अंत्यक्रिया करूनच जाणार. असं म्हणल्यानंतर मग पत्नी रडते. तो पाटील म्हणतो, आता तर काही माझं खरं नाही. तरी पाटील पैसा द्यायला तयार नाही. पाटील म्हणतात, मी उठलो तर पैसा जाईल, बोलत चला. मग पाटील पुन्हा शांत बसतात. मग पाटील विचार करतात, हाता जाईल. मग पुन्हा पाटीलाला घरातून उचलून बाहेर टाकतात. पुन्हा पाटील म्हणतात, मी उठलो तर पैसा जाईल. पाटील काय उठायला तयारच नाही. अंत्यक्रिया जवळ येते. पाटलाला लाकडावर टाकतात. पाटील म्हणतो, उठलो तर पैसा जाईल. तरीही पाटील उठायला तयार नाही. पाटलाच्या अंगावर लाकडं पडतात. पाटील म्हणतो, उठलो तर पैसा जाईल. तरी पाटील तयार नाही. देवाला दया येते. देव म्हणतो, पाटील उठ, तुझा पैसा सुटला. पाटील म्हणतो, यो पठ्या उठला विठ्ठल. तर मला सांगायचं काय होतं, लोक प्राण देतील परंतु धनाला सोडणार नाही. धन इतकं आहे, धन ज्यांच्यापाशी आलं त्याला अभिमान आल्याशिवाय राहणार नाही, मग ते कोणी असो. या धनाचा अभिमान साक्षात माता लक्ष्मीला आला होता. आणि माता लक्ष्मी आणि भगवंत परमात्मा एका ठिकाणी बसले असता माता लक्ष्मी म्हणते, पहा, तुम्ही मृत्यूलोक सारखं म्हणता, परंतु या मृत्यूलोकामध्ये माझी किंमत इतकी आहे, सर्व विश्व माझ्या पाठीमागे लागलेलं आहे. त्यावेळेस भगवंत परमात्मा म्हणतात, आता हिला गर्व आलेला आहे. त्यावेळेस भगवंत परमात्मा म्हणतात, बरोबर आहे. भगवंत परमात्मा म्हणतात, याचं उत्तर मी तुला वेळ आल्यावर बरोबर देईल. मग असं झाल्यानंतर काही काळानंतर मेल्यानंतर व्यक्तीला आमच्या इकडं जाळतात. त्या व्यक्तीला आपल्या जाळण्याकरिता घेऊन जात असताना सर्व म्हणतात, राम नाम सत्य हे, असं म्हणत त्याला घेऊन जातात. घेऊन जात असताना त्यावेळेस माता लक्ष्मी म्हणते, पहा मी कशी आहे तुम्हाला दाखवते. असं म्हणल्यानंतर लक्ष्मी काय करते, सर्व पैसे जे धनसंपत्ती होती, सोनं, अडकं, मोती